Now we are in the second phase of this regression lines. Now the second phase is the regression coefficients. Actually the regression coefficients means bxy and byx and their properties. आता आपल्याला एकूण तीन गोष्टी आहेत. कोरिलेशन कोएफिशिएंट की ज्याला आपण आर म्हणतो, अँड रिग्रेशन कोएफिशिएंट दॅट इज bxy अँड byx. दोन शब्द लक्षात ठेवा. रिग्रेशन कोएफिशिएंट म्हणजे bxy अँड byx आणि कोरिलेशन कोएफिशिएंट म्हणजे आर की जो आपण 11वी मध्ये अभ्यासला आहे. आता ह्याच्या आधी पहिल्या प्रॉपर्टीज काय आहेत ते बघूया. इकडे फॉर्म्युले मी सगळे लिहून ठेवले. याच्यावर आधारित आता आपल्याला उदाहरण सोडवायचे. वन्स यू नो bxy अँड byx, खरं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली होती व्हॅल्यू ऑफ आर इज गिवन बाय प्लस मायनस रूट ऑफ bxy इंटू byx. म्हणजेच गुणाकार करायचा, वर्गमूळ काढायचं आणि जे आर bxy आणि byx जे साइन असेल दोन्ही एकतर पॉझिटिव्ह असतात किंवा दोन्ही एकतर निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह असली तर आर निगेटिव्ह असेल आणि पॉझिटिव्ह असली तर आर पॉझिटिव्ह असेल. त्यामुळे हा आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल. जर तुम्हाला आर सिग्मा वाय अँड स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ वाय अँड स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ एक्स माहिती असेल आणि आर माहिती असेल तर हे किंवा ह्या चार पैकी जर कुठलेही तीन माहिती असतील तर तुम्हाला चौथा काढता येतो. लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. by(x) सिग्मा आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे तो न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्स वाय असेल सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय असं लिहिता येईल. मागच्या काही उदाहरणात आपण भेटलो होतो. आपण चेंज ऑफ ओरिजिन केलं होतं, म्हणजे काहीतरी एक संख्या वजा केली होती तेव्हा bxy आणि byx आणि जे असतात ते सेम असतात. पण जर चेंज ऑफ स्केल केलं म्हणजे आपण भागिले केलं समजा तर मात्र तसं नाहीये. त्यामुळे आपण शक्यतो भागिले करायचं टाळायचं आहे. त्यामुळे -a -b केल्यानंतर जे bxy असेल ते buv असेल आणि byx असेल ते bvu असेल. जर एक निगेटिव्ह असेल, सॉरी एक पेक्षा लहान असेल तर दुसरा एक पेक्षा मोठा असतो. हे मात्र लक्षात ठेवा. दोन्ही एक पेक्षा मोठे आले किंवा दोन्ही एक पेक्षा लहान आले तसं कधी होत नाही. एक्स बार वाय बार हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की एक्स बार आणि वाय बार म्हणजे जे मीन असतात त्याचं एक पॉईंट तयार केला तो दॅट इज ऍक्च्युअली द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ बोथ रिग्रेशन लाईन्स. आणखीन एक प्रॉपर्टी आहे दिलेली, याचा काय फार मोठा यूज आहे असं नाही. bxy प्लस byx अपॉन 2 याचं मॉड घेतलं म्हणजे विदाउट साईन आपण विचार केला पॉझिटिव्हली तर ते नेहमी आर पेक्षा म्हणजे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ आर दिस इज ऑलवेज ग्रेटर दॅन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ आर. आता ह्याचा उपयोग कसा करायचा बघा. एक प्रॉब्लेम घेतला इथे. फॉर ए बायवेरिएट डेटा x bar is given to you, y bar is given to you, byx given to you, bxy is given to you. So the four quantities are given and you are asked to find correlation coefficient between x and y, means you have to find value of r. आता स्ट्रेट फॉरवर्ड r ची व्हॅल्यू आपण याच्यात फॉर्म्युल्यात किंमत घालून ठेवू शकतो. आपण पहिला प्रश्न बघूया. r is equal to plus minus root bxy into byx, that is plus minus root minus 1.2 into minus 0.3 रूट. आता 12×36 आपल्याला माहिती आहे. हा एक डेसिमल पॉईंट आणि हा एक डेसिमल पॉईंट म्हणजे 0.36 आणि हा आपल्याला माहिती आहे इट इज स्क्वेअर रूट ऑफ 0.6. आता निगेटिव्ह का लिहिलं कारण हे दोन्ही bxy आणि byx पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत बघा, म्हणून r ची व्हॅल्यू निगेटिव्ह लिहिली. हे दोन्ही पॉझिटिव्ह असतं तर आपण 0.6 लिहिलं असतं. म्हणजे एकदा तुम्हाला bxy आणि byx माहित झाले की r ची व्हॅल्यू काढणं सोपं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, whenever you get value of r that should be less than 1. म्हणजे mod of r will be always less than 1. म्हणजे हे 1 पॉईंट समथिंग वर असं आलं नाही पाहिजे, 0 पॉईंट समथिंगच आलं पाहिजे तर आपलं उत्तर बरोबर आहे. नाउ सेकंड क्वेश्चन, एस्टिमेट y when x equal to 50. आता y काढायचा आहे, x ची किंमत 50 दिलेली म्हणजे तुम्हाला आधी y on x चं इक्वेशन माहिती पाहिजे. सो व्हॉट इज इक्वेशन ऑफ y on x? y minus y bar is equal to byx into x minus x bar. आता सगळं म्हणजे खरं म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे, आपल्याला कॅल्क्युलेट काही करायचं नाही. y bar is given to you, x bar is given to you and byx is also given to you. So directly put the values. Y minus y bar is 28 is equal to byx is 1 minus 1.2, x minus x bar is 53. आता काही कॅल्क्युलेशन्स मी तुमच्यासाठी सोडून देणार आहे. सो y is equal to minus 1.2x. आता 1.2 ने याला गुणल्यानंतर जे कॅल्क्युलेशन येईल ते प्लस येईल. 12×36 6 से 3, 12×5 60 ने 3 63. सो 63.6
आणि हे प्लस 2080, सो इट इज मायनस 1.2x प्लस 6 8 3 11 63 63 73 93 एक 3 6 आणि 3 9. दिस इज इक्वेशन ऑफ y ऑन x. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे, व्हेन x इज इक्वल टू 50, म्हणजे तुम्हाला x ची किंमत इथे 50 ठेवायची. सो व्हेन x इज इक्वल टू 50, y इज इक्वल टू मायनस 1.2 इंटू 50 प्लस 91.6. आता याचे उत्तर 12 60 म्हणजे 60 येईल आणि ते 91.60 आहे, हे फक्त निगेटिव्ह येईल आणि हे 91.60 पॉझिटिव्ह म्हणजे 31.60 असा त्याचा अर्थ झाला. सो व्हॅल्यू ऑफ y 31.60. आता ह्याच्यातला जो पुढचा प्रॉब्लेम आहे, एस्टिमेट x व्हेन y इज इक्वल टू 25. खरं म्हणजे तुम्हाला तिसरा प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी सोडतोय. यू राईट इक्वेशन ऑफ x ऑन y, इथे x मायनस x बार इक्वल टू बी एक्स वाय इंटू वाय मायनस वाय बार. बी एक्स वाय तुम्हाला दिलेला आहे, एक्स बार वाय बार दिलेला आहे आणि तिथे y ची किंमत तुम्हाला किती घालायची, 25 घालायची. हा प्रॉब्लेम तुम्ही कम्प्लीट करा. ओके, हे बघा पुढचा प्रॉब्लेम घेतलाय. फॉर ए बायवेरिएट डेटा ऑफ 20 पेयर्स, एक्स बार इज गिवन टू यू, वाय बार इज गिवन टू यू, समेशन एक्स मायनस एक्स बार ब्रैकेट स्क्वेयर इज गिवन टू यू, वाय मायनस वाय बार ब्रैकेट स्क्वेयर इज गिवन टू यू, एंड एक्स मायनस एक्स बार वाय मायनस वाय बार मायनस 250 दैट इज गिवन टू यू. And you want to find both regression lines and correlation coefficient. आता जेव्हा असा डेटा दिलेला असतो एक्स बार आणि वाय बार असलेला, तेव्हा हे अतिशय सोपे फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट फक्त न्यूमरेटर तोच राहतो. इथे वाय एक्स साठी एक्स घ्यायचा आणि एक्स वाय साठी वाय घ्यायचा. डायरेक्ट किमती ठेवायच्या तुम्हाला. दिस व्हॅल्यू इज गिवन टू यू ॲज मायनस 250. फक्त इथे एक्स आय मायनस एक्स बार म्हणजे 1200. आता एक 0 घालवला तर येईल मायनस 25 अपॉन 120. आपण थोडं जर अजून 5 ने डिवाइड केलं तर येईल मायनस 5 अपॉन 5 24 24. सध्या तशीच राहू व्हॅल्यू. आणि हे सुद्धा येईल मायनस 250 अपॉन 300 म्हणजे मायनस 25 अपॉन 30 दॅट इज मायनस 5 अपॉन 6. आता आपल्याला एक्स बार तर दिलेला आहे, वाय बार तर दिलेला आहे. दोन्ही रिग्रेशन लाईन्स काढायचे आहेत. म्हणजे रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स. आता माहिती आहे की वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. नुसत्या फक्त आपल्याला किमती ठेवायची. त्याच्यावरचा प्रॉब्लेम हा नेहमी सोपा असतो बघा. वाय मायनस 94 इज इक्वल टू बी वाय एक्स. आता बी वाय एक्स म्हणजेच मायनस 5 अपॉन 24 इंटू एक्स मायनस एक्स बार इज 199. आता तुमच्यासाठी मी कॅल्क्युलेशनला सोडणार आहे. 24 ने इकडे मल्टिप्लाय करायचं आहे. 24y इंटू 24 94 ला पण 24 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 5x ने इकडे गुणा, 5 ने ह्याला गुणा आणि मग हा जो 94 गुणिले 24 आकडा येतो तिकडे घ्या आणि उत्तर लिहा. ओके, त्याच्यानंतर असंच तुम्हाला रिग्रेशन इक्वेशन ऑफ वाय ऑन एक्स ऐवजी आता एक्स ऑन वाय, फक्त हे हा ब्रॅकेट इकडे येईल, हा ब्रॅकेट इकडे येईल आणि ही व्हॅल्यू मायनस 5 अपॉन 6 घाला म्हणजे तेही तुम्हाला इक्वेशन काढता येईल. हे प्रॉब्लेम मी तुमच्यासाठी कंप्लीट करायला सोडतोय. तुम्ही जेव्हा हे सगळं वहीत लिहाल तेव्हा पुढचे प्रॉब्लेम म्हणजे हे जे इनकम्प्लीट आहे ते लिहायचे. आता राहिला फक्त प्रश्न कोरिलेशन कोएफिशिएंट. तर तो अगदी सोपा आहे. आर इज इक्वल टू प्लस मायनस रूट बी एक्स वाय इंटू बी वाय एक्स म्हणजेच प्लस मायनस रूट ऑफ. आता हे दोन्ही व्हॅल्यू काढले आहेत. मायनस 25 अपॉन 24 मायनस 5 अपॉन 24 इंटू मायनस 5 अपॉन 6 म्हणजे हा झाला 25 म्हणजे 5 येईल. 24 144 म्हणजे याचं 12 येईल रूट काढल्यानंतर. आणि दोन्ही निगेटिव्ह आहेत म्हणून हे पण उत्तर निगेटिव्ह येईल. त्यामुळे या ह्याच्यावरचा प्रॉब्लेम आपण सहज सोडवू शकतो. बघा पुढचा प्रॉब्लेम घेतलाय. कॅल्क्युलेट बोथ रिग्रेशन कोएफिशिएंट्स. हे रिग्रेशन लाईन्स नाही काढायचे. कोएफिशिएंट म्हणजे बी एक्स वाय आणि बी वाय एक्स काढायचे. अँड कोरिलेशन कोएफिशिएंट आर म्हणजे आता
हे 3 काढायचे आहेत असं त्याचा अर्थ. ते 2 मिळाले की तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येतं. आता दिलेला डेटा बघा, टिपिकल डेटा दिलेला आहे तुम्हाला. n इज गिवन टू यू समेशन xi मायनस 70 समेशन yi मायनस 60, म्हणजे हे चेंज ऑफ ओरिजिन केलेलं आहे असं समजा. 70 वजा केली आपण कॉलम करतो x आणि y दिल्यानंतर, तसे आहेत ते. म्हणजे हे आणि तेच पुढच्या स्क्वेअर दिलेले आहेत आणि y स्क्वेअर दिलेला आहे आणि हा प्रॉडक्ट दिलेला आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला हा फॉर्म्युला वापरता येईल जर फक्त तुम्ही u म्हणजे xi मायनस 70 आणि v म्हणजे yi मायनस 60 असं के लिहिलं की byx इज सेम ॲज b vu, y म्हणजे v घेतलाय आपण. सो all these values are given to you, directly you have to substitute. say 1 into summation uv म्हणजेच ही तुमची किंमत 1064 मायनस समेशन u म्हणजेच ही किंमत मायनस 35 आणि समेशन v म्हणजेच ही किंमत मायनस 7 अपॉन n म्हणजे 7 समेशन u स्क्वेअर म्हणजेच ही 2989. कॅल्क्युलेशन मी तुमच्यासाठी सोडणार आहे. मायनस समेशन यू म्हणजे ही मायनस 35चा स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युल्यात कॅल्क्युलेशन म्हणजे ह्याने 7 ला गुणायचं, हे गुणिले 7 करायचं, हे मायनस 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 म्हणजे परत एकदा मायनसच होईल. हे मायनस 35चा स्क्वेअर केल्यावर पॉझिटिव्ह येईल पण मायनस करायचं तुम्हाला. हे 7 गुणिले हे करून जे येईल ते उत्तर समथिंग अपॉन समथिंग ह्याच फॉर्मॅटमध्ये ठेवा, पॉईंटमध्ये काढू नका. तुम्हाला पुढेच bxy काढायचा आहे. न्यूमरेटर तुमचा हाच राहील, फक्त इथे u स्क्वेअर आणि u च्या ऐवजी v स्क्वेअर आणि v राहील. म्हणजे तुमचा जो न्यूमरेटर कॅल्क्युलेट होईल तो तसाच राहील, त्याच्यात कॅल्क्युलेशन मध्ये बदल होणार नाही भाग लावण्यापूर्वीचा अर्थात. इथे फक्त बदललेले 7 गुणिले आता तुम्हाला ही किंमत घ्यायला मिळेल 476 वजा 7चा वर्ग. ह्या दोन्ही किमती कॅल्क्युलेट केल्यात की कॉन्टॅक्ट आणि तुम्हाला पुढचं r काढता येईल. फक्त या दोघांचा गुणाकार करायचा. गुणाकार केला की आता हे तुम्हाला बघायला लागेल, पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यू घ्या. या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. बघा पुढचा प्रॉब्लेम एक टिपिकल प्रॉब्लेम आहे. ह्या टाईपचे मी कागदामध्ये 4 प्रॉब्लेम घेतलेत. मी तुम्हाला 1 किंवा 2 प्रॉब्लेम कसे सोडवायचे सांगणार आहे. फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अबाउट ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर अँड सेल्स. अरिथमेटिक मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. ॲडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचरला x घेतलाय आणि सेल्सला y घेतलाय. म्हणजे सेल्स आणि ॲडव्हर्टाईजसाठी केलेला खर्च असं तुम्हाला डेटा दिलेला आहे. हा 10 आहे, हा 90 आहे, हा 3 आहे, हा 12 आहे. कोरिलेशन कोएफिशियंट म्हणजे ही तुम्हाला r ची व्हॅल्यू दिलेली लक्षात घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि तुम्हाला 3 गोष्टी काढायच्या आहेत. ऑब्टेन बोथ रिग्रेशन लाईन्स म्हणजे x ऑन y ची लाईन काढायची, y ऑन x ची लाईन काढायची आणि सेल्स काढायचा आहे. ॲडव्हर्टायझिंग बजेट 15 आहे म्हणजे लाख आणि ॲडव्हर्टायझिंग बजेट काढायचं आहे सेल्स 120 लाख असं दिलेलं आहे. म्हणजे टिपिकल प्रॉब्लेम, फक्त सोडवायचा कसा तेवढं नीट समजून घ्या एकदा. हे जे काही दिलेलं आहे ना हे आता गिवन म्हणून आपण लिहून घेऊया, कारण आपल्याला सिम्बॉलिकली लिहिल्याशिवाय नेमकं काय दिलं हे कळणार नाहीये. अरिथमेटिक मीन ऑफ एक्स म्हणजेच एक्स बार. अरिथमेटिक मीन याचा अर्थ मीन एक्स बार इज 10, वाय बार अरिथमेटिक मीन वाय बारचा 90 आहे म्हणजे हे 90 आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्मा एक्स तुम्हाला दिलेला आहे 3, सिग्मा वाय दिलेला आहे 12 आणि आर दिलेला आहे 0.8. म्हणजे हा बघा तुम्हाला एकूण 5 किमती दिलेल्या आहेत. आता किती काम सोपं आहे बघा, फक्त फॉर्म्युल्यात किमती घालत जायचं आहे आपल्याला. एक्स बार वाय बार दिलेले आहेत म्हणजे जे आपल्याला वाय ऑन एक्स आणि एक्स ऑन वायचे फॉर्म्युले आहेत त्याच्यात एक्स बार वाय बार लागतात. तो म्हणजे फक्त बी वाय एक्स आणि बी एक्स वाय मिळाले की तुमचं काम संपलं. आता बी वाय एक्स फॉर्म्युला आपल्याला मोठा वापरण्याची गरज नाहीये, कारण एक्स बार आणि वाय बार व्यतिरिक्त तुम्हाला कुठली व्हॅल्यू दिली नाही. सो आर इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स हा हे जे फॉर्म्युले लिहिलेले आपण बी वाय एक्स आणि बी एक्स वाय हे आपल्याला आता वापरायचे. डायरेक्ट 0.8 इंटू सिग्मा वाय तुम्हाला दिलेला आहे 12 आणि सिग्मा एक्स दिलेला आहे 3 म्हणजे 4 म्हणजे 0.8 इंटू 4 म्हणजे 3.2 डायरेक्ट तुम्हाला उत्तर मिळालं. आणि बी एक्स वाय तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. आर इंटू सिग्मा एक्स अपॉन सिग्मा वाय म्हणजे 0.8 इंटू 3 अपॉन 12 म्हणजे 0.8 अपॉन 4 होईल म्हणजे 0.2. आता बघा तुम्हाला सगळं जे आवश्यक आहे ते सगळं तुम्हाला माहिती आहे. बी एक्स वाय माहिती आहे, बी वाय एक्स माहिती आहे, एक्स बार माहिती आहे, वाय बार माहिती आहे. डायरेक्ट तुम्ही इक्वेशन ऑफ एक्स ऑन वाय लिहू शकता.
किंवा वाय ऑन एक्स आधी घ्या. वाय मायनस वाय बार इज इक्वल टू बी वाय एक्स इंटू एक्स मायनस एक्स बार. आता वाय मायनस वाय बार तुम्हाला इथे दिलेला आहे 90 इज इक्वल टू बी वाय एक्स म्हणजे तुमचा 3.2 इंटू एक्स मायनस एक्स बार इज 10 म्हणजेच वाय इज इक्वल टू 3.2 एक्स मायनस आता 3.2 ने 10 ला गुणिले 32 येईल आणि हे प्लस 90 इकडे होतील. सो इट इज 3.2 एक्स प्लस 58 असं उत्तर येईल. हे तुम्हाला वायचं उत्तर मिळालंय. वाय म्हणजे तुमचं काय बघा, इकडचा वाय होता म्हणजे सेल्स होता वाय आणि तुम्हाला प्रश्न काय विचारला पहिला, फाइंड सेल्स म्हणजे वाय काढायचा आहे. व्हेन ॲडव्हर्टायझिंग बजेट इज 15 म्हणजे तुम्हाला इथे सो व्हेन x इज इक्वल टू 15 y इज इक्वल टू 3.2 इंटू 15 प्लस 58. आता हा 15 दुणे 30 म्हणजे 15 त्रिक 45 48 अधिक 58 बेरीज करून उत्तर लिहून टाका. फक्त रुपीज लॅक्स मध्ये असं उत्तर येईल. आणि तुमचा त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे इक्वेशन ऑफ x ऑन y मायनस x मायनस 10 इज इक्वल टू तुमचं उत्तर आहे 0.2 इंटू y मायनस 90. सो x इज इक्वल टू 0.2 y मायनस 45 येईल नाही 18 18 आणि हे प्लस 10. सो x इज इक्वल टू 0.2 y मायनस 8 असं उत्तर येईल. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला x ची किंमत जी ठेवायची आहे ती y ची किंमत ठेवायची 120 इथे ठेवायची आहे. म्हणजे सो व्हेन y इज इक्वल टू 120 x इज इक्वल टू 0.2 इंटू 120 मायनस 8 म्हणजे 12 दुणे 24 म्हणजे 24 वजा 8 म्हणजे उत्तर येईल तुमचं 16 लाख. जर तुमचं ॲडव्हर्टायझिंग बजेट असेल तुमचा. अशा पद्धतीने म्हणजे हे जे डेटा देण्याची पद्धत आहे तेवढी फक्त लक्षात घ्या. थँक्यू.